गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाजाला सज्ज केल्यानंतर पहिल्याच बॉलवर वेगाने चेंडू ट्रॅव्हल होईल आमच्या VVIP डाईसला सलामी देणारा फटका चौकार 4 धावा. यत्नेश लांडले गेले षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता आणि पहिल्याच बॉलवर अटॅक आपण इथून मात्र पाहिलाय. सन्नीच्या बॅटमधून हा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जात असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सज्जोई षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस पहा थोडस बाजूला सरसावलं गेलं पण चेंडूला मात्र धाडलं गेलं बाउंड्रीच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये सलग ते 2 चेंडू आणि 2 चौकार. पहिल्याच बॉल पासून अटॅक करायला इथे मात्र सुरुवात केली गेली. अटॅक 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 सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय सलगचे 2 चेंडू आणि 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. चांगली सुरुवात दमदार सुरुवात म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. आधीची मॅच जर का आपण बघितली ती सुद्धा एक पॉवरफुल होताना आपण पाहिल्या. गोलंदाज सज्ज होईल षटकातील पुढचा बॉल यावेळी दिशा दर्शवली गेली. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होईल आणि खरं तर विकेट हॅट्रिक असते पण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर आता मात्र चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये सलगचे 3 चेंडू आणि 3 चौकार. एक लाजवाब बॅटिंग लाजवाब स्ट्रोक सन्नीच्या बॅटमधून आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असतानाही सन्नीने एक चांगली गोलंदाजीचा अटॅक दर्शवला होता. आता मात्र फलंदाजीच्या भूमिकेमध्ये आणि फलंदाजी सुद्धा इथून मात्र स्ट्रॉंगली होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 12 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. विश्वा केणे सर व्हॉइस ऑफ कोंडेरी या नावाने ज्यांना आणि या गावचे लाडके भाचे आहेत त्यामुळं यांच्यावर कंस मामाप्रमाणे नाही तर अंबीर मामाप्रमाणे प्रेम केलं जातं. आणि विश्वा केणे सर आपली रजा घेत आहेत. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेच्या आपल्या सुमधुर आवाजाने शोभा वाढवलीत. आता मात्र सिंगल एक कन्वर्ट होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धावफलक 13 या अंकावर धावफलक. सिंगल इथून मात्र मी इथे धावसंख्या 13 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथून मात्र सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस सुटवला गेला डावकरी हाताच्या फलंदाजाकडून. हा चेंडू चाललाय यांनी ही सुरुवात केली गेली आहे आपल्या वैयक्तिक खात्याची. चौकार चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय चौकार 4. चौकार आपण सध्या तरी कन्वर्ट होत असताना आपण पाहताय. डावकुरी हाताचा फलंदाज आहे आणि निसर्गाची देण म्हणून ज्या फलंदाजांकडे आपण सातत्याने बघत आलोय हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चौकार पाहायला मिळालाय. एक वेगळा वलय या फलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळतो बॅट फिरवण्याचा. पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस वाला होता चेंडू आणि यावेळेस त्या फुलटॉसचा फायदा इथून मात्र घेत असताना पाहायला मिळतोय चौकारानं. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे अंतिम चेंडूवर पहिल्या षटकाच्या पाहायला मिळतोय चौकार. षटक समाप्तीचा इशारा. षटक संपलंय क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21-21 आपण पाहत आहे. आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवर आपल्याला चौकार पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सिंगल आणि पुढील दोन्ही चेंडूवरही चौकार आपल्याला इथं मात्र पाहायला मिळेल. आज आपल्याला बालाजी स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतो ज्यांनी 78 धावा सकाळच्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या होत्या पण त्याच्यानंतर 45 धावसंख्येवर त्यांना थांबावा लागला आणि तिथेही गोलंदाजी करत असताना एक चांगला विजय त्यांनी इथं मात्र प्रस्थापित केला गेला होता. नाणेफेक विन झाली आणि नाणेफेक विन झाल्यानंतर प्रथमतः फलंदाजीचा निर्णय जो स्वीकारलाय तो सध्या तरी सार्थकी लावत असताना इथून मात्र आपल्याला आता मात्र बालाजी स्पोर्ट्स पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या निर्णयामध्ये किंवा गोलंदाजी वाटेला आल्यानंतर कुठेतरी मात्र थोडस ओमसाई धाबा संघ गोलंदाजीमध्ये बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर राहुलला इथे मात्र आमंत्रित केले गेले.
गोलंदाज सय्यद. सिंगल सध्या तरी इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्याला रोखण्यामध्ये सध्या तरी या चेंडूवर यश इथून मात्र प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव मिळते. गोलंदाज सय्यद. यावेळेस डेड बॉलचा इशारा पंचांनी सध्या तरी दर्शवलाय. चेंडूला थांबा दर्शवण्याचं काम यावेळेस गोलंदाज राहुल कडून होताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये. यावेळेस काय घडलं, जसा चेंडू बॅटच्या रडार मधून निघालाय तसा डायरेक्टली जाऊन पोहोचलाय. यावेळेस पाहायला मिळतोय बिग बिग यूज सिक्सर 6. षटकार आपण सध्या त्याची पाहिलाय. धावफलक षटकाराच्या बर्थीने 28 या अंकावर धावफलक. हॅलो, क्षमस्व आम्ही थोडंसं तुमच्यापासून दूर होतोय. लगातार दोन चेंडू आणि दोन षटकार मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला फलंदाज योगेशच्या मार्फत इथून मात्र पाहायला मिळतात. मी म्हणताना की एक वेगळा वलय या फलंदाजांकडे बॅट फिरवण्याचा आपल्याला पाहायला मिळतो आणि तो सध्या तरी प्रात्यक्षिक स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा पाहायला मिळाला. फलंदाजांकडून त्यावर एक धाव पूर्ण केली गेली आहे. 9+1 जी सीमारेषा आखली गेली आहे त्या ओलांडण्याचं काम या चेंडूने केलं गेलं आणि त्या अनुषंगानं पंचांनी इथून मात्र नो बॉलचा इशारा इथून मात्र दर्शवलाय. 9+1 टोटली 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना आपण पाहत आहे. 9+1 टोटल 2 धावा. धावफलक पुढे सरसावत असताना 36-36 या अंकावर फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. हो हो हो, फ्री हिटचा चेंडू फ्री माइंडनं या चेंडूला उडवलं गेलंय, पाठवलं गेलंय कुठे तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतोय तुम्हाला षटकार 6. लगातार आपण जर का बघितलं तर आधीच्या चेंडूवर 2 चेंडू 2 षटकार आल्या, पण त्याच्यानंतर नो बॉल पडल्यानंतर एक सिंगल अंकित केली गेली आणि सनी ऑन स्ट्राईक पाहायला मिळाला. सनीनंही फ्री हिटच्या चेंडूवर आता मात्र फ्री माइंडनं स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. धावसंख्या 42-42 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यद. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय, अडवलं गेलंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. या चेंडूवर का होईना पण गोलंदाजाचं कमबॅक सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. निर्धावफैकी डॉट बॉल. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल यावेळेस विजिट दर्शवलं गेलंय. क्षेत्र ज्या ठिकाणी खाली होतं तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयास अनसक्सेसफुल ठरला. इथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मावण्याच्या पलीकडे निघून जातोय. अंतिम चेंडूवर पाहायला मिळतोय तो मात्र चौकार. षटक संपलाय क्रमांक 2चं 2 षटकांच्या
समाप्ती आता धावा संख्या 46-46. अरबी इंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आणि या स्पर्धेकरिता ज्यांच्याकडून आपल्याला चेंडू पाहायला मिळाले ब्रँड क्वालिटीचे चेंडू आहेत 77 डेज लगातो सिक्सर लगातो सिक्स आणि ज्यांनी आपल्या इथे स्पॉन्सर केले त्यांनी रमाकांत वाकडे समिती उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम सुस्वागतम आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 48-48 क्षमस्व 46 या अंकावर धावफलक सध्या तरी जवळ पोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता पार्थला आधी इथे मात्र आणले गेले. गोलंदाज सय्यार पार्थला आणले गेले. बॅक साईडला निघून तर गेलाय चेंडू. बॅटला स्पर्श होऊन निघून जाणारा हा चेंडू सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल मिळाली आहे. सिंगल धावसंख्या 47. गोलंदाज ट्रॅकवर पार्थ पुनश्च एकदा सज्ज होईल. पहा अजूनही सन्नी आणि योगेशचा विचार केला तर अजूनही मैदानाला चिटकून खेळ करत असताना पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल बॅटनं उडवला गेला. यावेळेस चेंडूला चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता पण चेंडू निघून जात असताना वन बाउन्स क्लिअर करून सीमा रेषा बार चौकार 4. चौकार आपण कन्व्हर्ट होत असताना आपण पाहिलं. असं वाटलं की पहिल्या चेंडूवर पार्थनं थांबा दर्शवलाय पण त्याच्यानंतरही अटॅक अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज सय्या पुढचा बॉल हो सायलिश फटका. हा ही चेंडू उडवला गेलाय पाठवला गेलाय चेंडूला कुठे तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार साधावा. असं वाटतं बालाजी स्पोर्ट्सचे जे बॅटर आहेत ते फक्त षटकार आणि चौकाराची भाषा बोलतात. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6. धावसंख्या 57 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय सन्नीचा विचार केला तर वैयक्तिक 34 धावांवर खेळ करताना 10 चेंडूंमध्ये 34 धावा बनवल्यात आणि 6 चेंडूंमध्ये 21 धावा योगेशने इथे मात्र बनवल्यात. पॉवरफुल स्ट्रोक सध्या तरी कन्वर्ट होत असताना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचत असताना 57 या अंकावर धावफलक. गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. खूप वेळ हा चेंडू काय घडतं. हा ही चेंडू क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक म्हणूनच पाहावं लागेल. चेंडू बावड्या अशा पलीकडे निघून चाललाय. हा ही बॅक टू बॅक 2 सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 63 आणि यावेळेस काय घडलंय तर याही वेळेला चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचे 3 चेंडू आणि 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 69 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येतात 5. अंतिम एक चेंडूचा खेळ. सलगचे 3 चेंडू आणि 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये. षटकार हॅट्रिक कंप्लीट होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी राहत असताना शेष राहत असताना आपण पाहताय
गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल हा ही चेंडू चाललाय का? हो हो, तिथे मात्र क्षेत्ररक्षण आय थिंक होत असताना पाहायला मिळालं. आणि अंतिम चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं चांगलं होत असताना आपण पाहिलं. किती धावा मिळायला गेल्या या चेंडूवर, तर या चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. षटक संपलं. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीचा धावा संख्या 17-70. धावा संख्या 17-70. आणि वैयक्तिक 47 धाव संख्येवर सनी खेळत असताना यावेळेस पाहायला मिळतोय सनीच्या बॅट मधून चौकार आणि अर्धशतकाची खेळी. सनी एकदा बॅट उंच करा स्वतःसाठी, एकदा बॅट उंच करा आपल्या आई वडिलांसाठी, आणि एकदा बॅट उंच करायची आहे हाताच्या बोटाला धरून ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये आणलं ना त्यांच्यासाठी आणि स्वतःच्या टीमसाठी. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक धुवाधार खेळी, 14 चेंडू आणि वैयक्तिक 51 धावसंख्येची खेळी साकारली. यातून मात्र सन्नीनं लाजवाब स्ट्रोक. प्रेक्षक राजाचं कसं असतं, लग्नात गेल्यानंतर नवरा कशा दिसतो आणि नवरी कशी दिसते याला महत्व नाहीये, जेवण चांगलं झालंय ना याला महत्व असतं. त्याच पद्धतीने क्रिकेट बघायला जेव्हा प्रेक्षक राजा येतो, सामना कोणी जिंकू दे आम्हाला षटकार चौकार बघायला मिळाले पाहिजेत, आणि ते मात्र सन्नीने इथून मात्र दर्शवलेत. वन्स अगेन ह्या वेळेस चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन्स अगेन प्रेक्षक राजाला खुश करणारा फटका, षटकार साधावा. धावसंख्या 80 या अंकावर धावफलक. 15 चेंडू आणि 57 धावसंख्येवर खेळत करत असताना गोलंदाज तयार. पुढचाही बॉल. आता आमचे शब्द कमी पडले, इतके षटकार चौकार यायला सुरुवात झाली आहे. काही नाही, आता मात्र चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. आणि पंचांचे कवायत सध्या तरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. सलगचे 2 चेंडू आणि 2 षटकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 63 धावसंख्येवर आता मात्र जाऊन पोहोचलाय सन्नी. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. ओ हो हो, यावेळेस आपण पाहताय निर्धाव फेकी. गोलंदाजी करत असतानाही सनी बद्दल आम्ही म्हटलं होतं की आज दिल है सनी सनी नाही, तो आज बॅटर और बॉलर आहे सनी. मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना निर्धाव फेकी डॉट बॉल आपण पाहताय. गोलंदाज तयार. खूप वेळानंतर मैदानाच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट होत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. सिंगलनं धावफलक पुढे जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 87 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल अंतिम चेंडूवर प्रहार होतोय. आता मात्र योगेश्वरच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. यस, पत्रा बजाव नाही, पत्रा फोड शॉट. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6.
क्या बात आहे. मी बालाजी स्पोर्टला एकच विनंती करीन की जेव्हा मैदानाच्या आतमध्ये सनी येईल ना तेव्हा जोरदार टाळ्या जरूर वाजा, कारण 18 चेंडू आणि 64 धावसंख्येची खेळी साकारली या खेळाडूंना.